हाय गाइस, आज आपण मंचुरियन बनवूया. कोबीचा भजी बनवूया. मी आज मंचुरियन बनवायचा प्लॅन केलाय. आजचा माझा मेनू आहे मंचुरियन. तुम्हाला दाखवते साहित्य, मी काय काय साहित्य हे करणार आहे, रेडी करणार आहे. हे बघा कोबी, हे अद्रकचा तुकडा, हे हिरव्या मिरच्या आणि हा लसूण सोलून ठेवलाय. आणि हे सगळं मी एकत्र आता करून मिक्सरमध्ये वाटणार आहे. आणि हे मैदा, हा एवढा मैदा आहे. आणि हे कॉर्नफ्लोअरचं पीठ आहे. आणि हा कलर त्याच्यामध्ये ॲड करायचा आपल्याला. ऑरेंज रेड कलर आहे. त्यामध्ये कलर ॲड केल्यावरती लाल भजी दिसतात गोल गोल. तुम्हाला दाखवते कशी बनवायची ती. त्याची तयारी करते आता मी. चला तयारीला लागूया. हाय गाईस, आता हे बघा मी हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि अद्रकचं हे तुकडे काढून घेतलेत. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. पेस्ट बनवायची आहे आपल्याला. प्लस याचा कोबी आहे, ह्याला आता मी कापून घेते बारीक बारीक तुकडे. छोटे छोटे आपल्याला भज्या बनवायच्या आहेत म्हणून याला चांगले बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. चाकूने मी सुरीने कापणार आहे. आणि त्याची तयारी करायला घेते. डायरेक्ट तुम्हाला कापून दाखवते आता आणि ह्याची पेस्ट बनवून दाखवते. आणि मी मिक्स करणार आहे ह्या आट्यामध्ये, ते तयारी करते. हे बघा मी कोबी कापायला घेते आता. बारीक बारीक तुकडे करूया आपण ह्याचे. म्हणजे मी एवढा ऑलरेडी कापलाय, आता मी अजून कापते. गाईज हे बघा मी आता ना कोबी ना पाण्यात ठेवलं आहे त्याला धुण्यासाठी. आता ह्याला चांगलं धुवून मी पाणी चांगलं ह्याच्यातलं काढून घेते. ह्या कढईमध्ये आपल्याला सगळं काय सामान मिक्स करायचं आहे. आणि अद्रक लसणाची पेस्ट पण मी बनवली आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा अशी झाली आहे, बघू शकता. आता हे पण आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आता ह्याला चांगलं मी हे पिळून घेते, ते दाखवते तुम्हाला. हे बघा असं, कारण आपल्याला पाणी सुटतं आहे कोबीमध्ये, म्हणून आपल्याला ना असं धुवून चांगलं असं पाणी नितळून घेऊया. हाय गाईज हे बघा आपलं आता धुवून झालं आहे आपलं कोबी. आता आपण अद्रक लसणाची पेस्ट पण ह्याच्यामध्ये ॲड करूया. हे बघा मी टाकते न पाणी घालता. आणि आपण मीठ पण आता चवीपुरतं ठेवूया, टाकूया. हे बघा मी चवीपुरतं मीठ टाकते, जेवढं मला पाहिजे तेवढे अंदाजे. आणि आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पीठ आणि मैदा मिक्स करूया. आणि कलर हे बघा गाईस, आपण मीठ आणि अद्रक लसणाची पेस्ट म्हणजे हिरवी मिरची पण आणि हे ॲड केले. आता आपण हा मैदा आहे तो पण आता ह्याच्यामध्ये टाकूया, अंदाजे जेवढं पाहिजे तेवढा. आता माझ्याकडे एवढा आहे तर मी सगळंच टाकणार आहे. बघा मैदा आपण टाकलेला आहे. आता कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे, हे पण आपण थोडं अंदाजे टाकूया, अंदाजे. हे बघा मी एवढं टाकले. आता एवढं बाकीचं ठेवते नेक्स्ट टाइमला. हे बघा आता ह्या डब्बीतला मी कलर काढून घेतला. आता हा कलर पण आपण त्याच्यामध्ये ॲड करायचा, आपल्याला अंदाजे जेवढा पाहिजे तेवढा. म्हणजे आपण ह्याला मळून घेऊया चांगलं आता पाण्यामध्ये. हे बघा कलर टाकूया. हां, आता एवढा कलर टाकला, बाकीचा एवढा ठेवला नेक्स्ट टाइमच्या ह्याला. हाय गाईस, आता मी गॅस पण चालू करते. कढईला आपण गरम करून ठेवूया. आणि याच्यामध्ये तेल पण आपण ॲड करूया. म्हणजे बारीक गॅस केला की आपल्याला हे तेल पण गरम होते. तोपर्यंत ह्याचा आपण मळायला घेऊया. मस्त असं मळत मळतच ह्याचे गोळे बनवून आपण फ्राय करायला घेऊया. हे बघा आता तेल टाकते मी फ्राय करायला. आपण ना गॅस बारीक करून असं फ्राय करण्यासाठी तेल गरम करण्यास ठेवूया. तोपर्यंत मी पीठ मळून घेते चांगलं. हे बघा आता आपलं मळून होते. आता मी असं हळूहळू मळते. हे बघा कसं आहे, आता पाणी सुटायला लागलं याला कोबीच्या भज्यांना. आमचं मांजर कसं म्याव म्याव करतंय बघा, ॲनिमल. हे बघा पाणी बघा किती सुटले ह्याला मळत मळत. आपण ह्याच्यामध्ये अजून ॲड करूया कॉर्नफ्लॉवरचा आटा, कारण हे पातळ झालं आपलं.
म्हणून मी अजून हे कॉर्नफ्लॉवरचा आटा ॲड करते। हे बघा आपलं पातळ झाल्यामुळे मी आता आणखी कॉर्नफ्लॉवरचा आटा टाकते, कारण आपलं पातळ पीठ झाले। आता ह्याला परत मळून घेते चांगलं, आणि असं मळत मळत ना आपण ना असं गोळे बनवून ना असं तेलामध्ये सोडूया। हे बघा आपले पीठ आता घेतलेलं होतं, त्याला मी आता एकत्र मळून परत घेते, का तर आपलं पीठ पातळ झालं म्हणून मी याच्यामध्ये परत ॲड केलं कॉर्नफ्लॉवरचं पीठ। मैदा तर आपला खतम आहे म्हणून हा कॉर्नफ्लॉवरचा पीठचा मी उपयोग करते जास्त। हे बघा असं आपलं मळून होणार। हे बघा आता आपलं पीठ मळून पण झालं आहे बघा, जसं पाहिजे तसं। आणि हे बघा तेल माझं गरम झाले, मी गॅस मोठा केला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये भजिया ना छोट्या छोट्या गोळे करून मंचुरियन टाकूया। हे बघा मी अशी बनवते, हे छोटे छोटे गोळे असे बनवायचे आणि आपण तेलामध्ये सोडूया। आता आपल्याला जसं पाहिजे तसा आकार घेऊ शकतो, छोटा मोठा। मी एवढे करते। हे बघा मी सोडते भजी। आता याला चांगला फ्राय करून घेऊया मस्त लालसर, आतून पण आपलं शिजलं पाहिजे। आणि हे ना आपण ना शेजवान चटणी बरोबर पण खाऊ शकतो आणि आपण सॉस बरोबर पण खाऊ शकतो। आता पलटी करूया, आपले फ्राय हो का असे होतात आणि आकार बघा असा झाला आहे। घरी खाण्यासाठी मुलांना हे बघू शकता माझे मंचुरियन भजी कोबीची। आता याला चांगला फ्राय करून घेते, आतून पण आपल्याला शिजलं पाहिजे आणि कडक करूया म्हणजे कुरकुरीत लागतात। आता मी फ्राय करते हे फ्राय करते सॉरी। हां त्या बघा झालं माझं फ्राय करून, आता मी काढते बघा प्लेटमध्ये। हे बघा कुरकुरीत आवाज येतोय मस्त, आमचा मांजर पण म्याव करतोय। हे बघा कसे लाल लाल पूर्ण छानपैकी। आता हे थंड झाले की आपण खाऊया सॉस बरोबर मस्त कुरकुरीत, तुम्हाला दाखवते। बघा माझा मंचुरियनचं डिश बनवलेली आहे, कशी वाटते कमेंट्समध्ये सांगा। सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि अजून राहिलेले पण मी बनवते आहे, हे बघू शकता। तुम्हाला पूर्ण तयारी करून झाली की आपण सॉस बरोबर सर्व करताना मी प्लेट तयार करून दाखवते, कसे वाटतात कमेंट्समध्ये सांगा। आणि हे बघा गाईज माझे मंचुरियन कसे वाटतात कमेंट्समध्ये सांगा। आणि आपण हा टोमॅटो सॉस घेतलेला आहे, शेजवान चटणीसोबत पण खातात, पण मला ना आता शेजवान चटणी बनवायला टाईम नाही आहे। जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला ती पण बनवून दाखवीन। हे बघू शकता आता आम्ही ह्याच्याबरोबर सर्व करून खाणार आहे। कसे वाटतात कमेंट्समध्ये सांगा, सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर मी, लाईक मी।